नमस्कार, मी संदीप कसालकर. आपण पाहत आहात भारत 24 तास. तर सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चाललंय. तरी देखील काही राजकीय पक्षांनी मंगळागौर साजरी करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. मंगळागौरीच्या खेळातून महिलांच्या मनाला आनंद तर मिळतोच, मात्र शरीराला व्यायामही होतो. आता महिला नोकरी करणाऱ्या असल्यामुळं मंगळागौर जागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु हा पारंपरिक खेळ टिकला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचे मुंबई सचिव मोहन गौडा यांच्या वतीनं गोरेगाव विधानसभेत भव्य दिव्य असं मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे महामंत्री संजय उपाध्याय यांची उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान 400हून अधिक महिलांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय सांगे यांनी. पाहूयात. भारत 24 तासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोरेगाव पूर्व येथील प्रज्ञाबोधिनी शाळा या ठिकाणी आपला हक्काचा भाऊ मोहना गौडा यांच्या वतीने मंगळागौर महाउत्सव साजरा करण्यात येतो आहे. आपल्यासोबत मोहना गौडा साहेब आहे. कशा प्रकारे आज कार्यक्रम करतो? आपण एक मंगळागौरचा कार्यक्रम घेतलेला आहे. पूर्ण गोरेगाव विधानसभेमध्ये 7 वार्ड आहे. 7 वार्डामधून सर्व महिलांना आपण या कार्यक्रमामध्ये एक आमंत्रित केले. सर्व महिलांनी खूप जोशमध्ये इकडे उपस्थित राहिलेत आणि आनंद घेत आहेत. पूर्ण वार्डामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आपण 100 ते 150 महिलांना आपण आमंत्रित केलं होतं. त्याच्यापेक्षा जास्त महिला या हॉलमध्ये बसल्या, हॉलच्या बाहेर पण बसले आहेत आणि त्याचा आनंद ते घेत आहेत. महायुती सरकारने घेतलेला निर्णय जो लाडकी बहीण योजना महाराष्ट्र युती सरकारने जे घेतलं लाडकी बहिणा त्याच्या अंतर्गत आपण 1500 ते 2000 महिलांना आपण त्या स्कीमच्या अंतर्गत त्यांना फायदा पोहोचवलेला आहे. आपल्या ऑफिसच्या दरम्यान केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुजलाम सुफलामचा कार्यक्रम या देशात करत आहे आणि लोक खुश आहेत. मला त्याच्यात काही चिंता वाटत नाही. यंदाची जी निवडणूक असणार आहे गोरेगाव विधानसभेची, त्या निवडणुकीच्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? पक्ष ज्यांना कोणी उमेदवारी देईल सगळं पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांचे काम करतील आणि उमेदवाराला निवडून येतील. एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझी इच्छा आहे की मला पक्षाने उमेदवारी द्यावी आणि मी तयार आहे. सर्वच महिलांमध्ये मंगळागौरीचा उत्साह हा आपण बघतो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये मंगळागौरीला अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि खरंच इथं महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि त्याचबरोबरीने या कार्यक्रमाचे आयोजक मोहना गौडाजी आणि जे महिलांसाठी हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वच महिला त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सकपालसह मी उदय सांगे, भारत 24 तास.